हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बेसन भेंडे कसे करायचे ते. तर सर्वप्रथम आपल्याला भेंडे अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत. तर हे जे भेंडे असतात ना, ते तुम्ही कधी पण करू शकता. चपातीसोबत खाऊ शकता, आमटी भातासोबत खाऊ शकता. भाजी नसेल ना तर तुम्ही हे खाऊ शकता. पाहुणे वगैरे आले असतील ना, तुम्ही जोड भाजी म्हणून नक्की करू शकता. याच्यासाठी फक्त बेसन आणि भेंडी लागते. बघा, आता बेसन घेतलं आहे, हळद आणि तिखट टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं, एखादा गरम मसाला वगैरे असेल ना तो टाकून घ्यायचा आहे. आणि मग एकदम जरासं पाणी टाकायचं आणि तुम्हाला जशी हवी तशी याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. ही बघा अशी. तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाका, कमी हवं असेल तर कमी टाका. आणि मग असे भेंडी जे कापलेले आहेत ना, त्याच्यामध्ये असे कोट करून घ्यायचे आहेत. हे ते तेल तव्यावर टाकलं आहे, तेल मस्तपैकी असं गरम झालेलं आहे. आता असे एक एक करून असे भेंडे सोडायचे ते बघा. आणि मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे असं वरती झाकण ठेवून घ्यायचं आणि मला शिजायला द्यायचं आहे. हे बघा, थोड्या वेळानंतर हे शिजलेले आहेत. एका बाजूने शिजलेत, एका बाजूने नाही शिजलेत. 5 मिनटं तरी ठेवायचं आहे, 5-10 मिनटं. आणि मला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. मग दोन्ही बाजूने शिजलेलं ना की खाली काढायचं आहे. त्या बॅटरीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं ना तर ते अजून कुरकुरीत होतील. खायला एकदम छान लागतात. मला खरंच खूप आवडतात हे. आमटी भात किंवा वरण भात आणि जे गरमागरम भेंडे गेले ना की जेवण एक नंबर लागतं. आपण भेंड्याची भाजी नेहमीच करतो ना, आता कधी कधी आम्हाला भेंड्याची भाजी करून कंटाळा आला ना की आम्ही बेसन भेंडी करतो. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघावं, ती कशी होते ती कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व भेंड्याची रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.